जंगलाच्या एका टोकावर गंधू नावाचा एक प्रचंड राक्षस राहायचा. त्याच्या जवळ उभं राहायची कोणालाच हिंमत नव्हती, कारण त्याच्या शरीरातून फार दुर्गंध यायचा. तो त्याला दात घासणं, कपडे धुणं, आंघोळ करणं आणि केस विंचरण्याचा फार तिरस्कार होता. त्याला असं वाटायचं की राक्षसांना या गोष्टींची काय गरज नाही. आम्ही जंगलात राहतो, स्वच्छतेची गरज फक्त माणसांना आहे. गंधूच्या दुर्गंधीमुळे प्राणी पळून जायचे, पक्षी त्याच्या गुहेपासून दूर जायचे, झाडे त्याच्या आजूबाजूची सुकून जायचे आणि तो पाणी पण गढूळ करायचा. सगळे गावकरी म्हणायचे की गंधू राक्षस त्याच्या वासामुळेच अजिंक्य आहे. एक दिवस सगळे मुलं जंगलात खेळायला गेले, तर ते गंधू राक्षसाच्या गुहेजवळ पोचले आणि त्या दुर्गंधीमुळे ते सगळे बेशुद्ध पडायला लागले. गावकरी मुलांना शोधायला जंगलात आले, पण त्या दुर्गंधीमुळे कोणाचीच जायची हिंमत नव्हती. तेवढ्यात त्या गावातली हुशार मुलगी चिंगी पुढे आली. ती म्हणाली की आपण गंधूला स्वच्छतेचं महत्त्व शिकवू. सगळ्या गावकऱ्यांनी हौदात पाणी गरम केलं. टूथब्रश, टूथपेस्ट, नंतर साबण, शॅम्पू, ब्रश आणि कंगवा अशी सगळी तयारी करून ठेवली. नाकावर रुमाल बांधून गेले गंधूच्या गुहेत. मग काय झालं, गंधूने त्यांना पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही इथे का आलात? तुम्हाला माझा वास सहन नाही होणार. चिंगी धाडसाने पुढे आली आणि ती म्हणाली, तुझ्या वासाने सगळं गाव उद्ध्वस्त होतंय. आम्ही तुला स्वच्छ करूनच जाऊ. गंधू राक्षसाला वाटलं की एकदा करून तरी बघू प्रयत्न, स्वच्छ करून मला कसं वाटेल. सगळे गावकरी त्याला गरम पाण्याच्या हौदाजवळ घेऊन गेले. त्यांनी त्याला साबण, शॅम्पू दिला. पहिले तर गंधू त्या फेसाला वैतागला. जसा जसा गंधू राक्षस स्वच्छ होत गेला तसा तसा त्याची कातडी मऊ व्हायला लागली आणि त्याचा जो मळ होता तो त्याला हौदाच्या पाण्यात दिसला. मग त्याला वाटायला लागलं की आपण किती घाण राहत होतो, आपल्याला स्वच्छ होऊन आता किती बरं वाटतंय. गंधू राक्षसाला स्वच्छता इतकी आवडायला लागली की त्यांनी ठरवलं की तो नेहमी स्वच्छता दूत बनूनच राहील. घरात, बाहेर, जंगलात, गावात जिथे तो जाईल तिथे तो स्वच्छता पाळायला लागला आणि तो सगळ्या गावकऱ्यांना शिकवतो की स्वच्छता फक्त शरीरालाच नाही स्वच्छ ठेवत, ती तर मनाला पण ताजं करते आणि स्वच्छता तुमच्या आरोग्यालाही टिकवून ठेवते. स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर नुसते आजारपण.